नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 25। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओ देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे IMP चालू घडामोडी आणि सामान्यांचे काही टॉपचे प्रश्न बघणार आहोत। म्हणजेच आजचा व्हिडिओ आपला हा संपूर्णपणे या ठिकाणी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान आणि शेवटला आपण या ठिकाणी 5 विज्ञान म्हणजेच तांत्रिकचे देखील प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचा आहे। सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण परीक्षा होईपर्यंत दररोज या ठिकाणी लाईव्ह लेक्चर असेल, क्वेश्चन पेपर असेल किंवा PYQ असेल, अगदी मोफतमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती दररोज टाकणार आहोत। त्यासाठी सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, जेणेकरून या ठिकाणी दररोजच्या व्हिडिओचे अपडेट किंवा दररोजचे व्हिडिओ अगदी मोफतपणे तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। त्यामुळे आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। तर चला तर आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणाची इंडियन बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए MV राव। प्रश्न क्रमांक दुसरा, पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्मा। काय? या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील कर्मा हा पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, फिनलँड सलग कितव्यांदा जगात सर्वाधिक आनंदी देशाच्या यादीत प्रथम स्थानावर आहे? बघा, हा प्रश्न वारंवार येतो आणि त्याचं उत्तर देखील वारंवार फिनलँडच असतं। म्हणजे प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की सर्वात आनंद देशाच्या यादीत प्रथम स्थानावर कोणता देश आहे, असा पण प्रश्न वारंवार येत गेलेला आहे। असा पण प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, पण आता या ठिकाणी प्रश्नाचा टाईप थोडा बदलला आहे। म्हणजे काय विचारलं आहे, कितव्यांदा जगात सर्वाधिक आनंदी देशाच्या यादीत प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 7व्यांदा आनंदी देशाच्या यादीत आहे। प्रश्न क्रमांक 4, भारताचे राष्ट्रचिन्ह किंवा राजमुद्रा कोणत्या ठिकाणच्या अशोक स्तंभावरून स्वीकारण्यात आली आहे किंवा आली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सारनाथ। काय? सारनाथ आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या देशात भारताच्या मदतीने आधुनिक रुग्णालय उभारण्यात आली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी काय? भूतान। या ठिकाणी काय? तर भारताच्या मदतीने आधुनिक रुग्णालय उभारण्यात आले आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आत्ताच्या आता लगेच आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण की आपण अगदी मोफतपणे या ठिकाणी लेक्चर आणत असतो, तर त्याबद्दल सर्वांनी फक्त लाईक करायचं आहे। वाढवण बंदर हे नियोजित बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, प्रश्न क्रमांक 6 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पालघर जिल्ह्यात आहे। म्हणजेच ऑप्शन सी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या राज्यात जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024 आयोजित करण्यात आला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तेलंगणा आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणासंदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। बघा, आता प्रश्न वाचताना नीट वाचत जायचं आहे, कारण की बरेच विद्यार्थी काय करतात की योग्य जोडी शोधायच्या जातात आणि त्यांचं उत्तर या ठिकाणी चुकतं। तर काय विचारले, चुकीची जोडी ओळखायची, बरोबर। मग बघा, या ठिकाणी काय की ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी माथेरान पुणे। काय? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी माथेरान पुणे। आता इथं विचारलं होतं चुकीची जोडी ओळखा, बरोबर। मग बरेचशा लोकांना काय वाटतं की बरोबर जोडी ओळखायची आणि ते पहिलं ऑप्शन वाचतात महाबळेश्वर सातारा, किंवा डायरेक्ट तिसरं ऑप्शन वाचतील भंडारदरा अहमदनगर। त्यांना एक माहीत असेल भंडारदरा अहमदनगर जिल्ह्यात आहे। जर त्यांना एवढंच माहीत असेल ते काय करतात की डायरेक्ट ऑप्शन क्रमांक 3 त्याच्यावरती टिक करून देतात आणि अशा प्रकारे त्यांचा एक मार्क या ठिकाणी जाऊ शकतो। प्रश्न क्रमांक 9, 2025मध्ये भारताचा प्रजनन दर किती होण्याचा अंदाज लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार वर्तविला आहे? बघा, IMP करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत, सर्वांनी लक्ष देऊन वाचायचे आहेत, बरोबर। आणि मी वारंवार सांगतोय की व्हिडिओ बघत असताना नुसता व्हिडिओ बघू नका, सोबत तुम्ही पेन पेपर घेऊन बसत चला। रोजच्या रोज मी जे काही प्रश्न सांगत आहे ते सर्वप्रथम तुम्ही अगोदर व्हिडिओ ऐकायचा आहे किंवा बघायचा आहे, नुसतं बघायचं आहे, बरोबर। तुम्हाला किती प्रश्नांचे उत्तर येत आहेत, म्हणजे एकदम क्वेश्चन पेपरपर्यंत टेस्ट प्रमाणे हा व्हिडिओ या ठिकाणी पहिल्यांदा बघायचा आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, बरोबर। आणि तुम्हाला तुमचे किती प्रश्न बरोबर आले एका कागदावर लिहित चालायचं आहे। त्यानंतर तुम्ही अर्ध्या एक तासाने पुन्हा व्हिडिओ चालू करायचा आहे, पहिल्यापासून या ठिकाणी शेवटपर्यंत जे काही मी प्रश्न सांगेल, जे काही उत्तरं सांगेल
किंवा जे काही महत्त्वाचे अपडेट सांगेल ते एका वहीवरती दररोजचे एक पान करायचं आहे आणि दररोज या ठिकाणी प्रश्न लिहित चालायचे आहेत आणि रोज या ठिकाणी 10-15 मिनटं देऊन प्रश्न एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक 10 टिपेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, प्रश्न क्रमांक 10 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी यवतमाळ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 नागरिकांची मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहे? तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कलम 51 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12 गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली? बघा, या ठिकाणी नीट लक्ष देऊन बघा. ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जॉर्ज 5वा. किती आहे लक्ष देऊन बघा, जॉर्ज 5वा. कधी कधी तुम्हाला या ठिकाणी असे पण ऑप्शन असतील जॉर्ज 1, जॉर्ज 2, जॉर्ज 3 आणि जॉर्ज 5वा. बरोबर, त्यामुळे तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, जॉर्ज 5वा. प्रश्न क्रमांक 13 राजस्थानमध्ये तयार करण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्डला काय नाव देण्यात आले आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रामाश्रय. काय? रामाश्रय. आणि जितके पण करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत सर्वांना महत्त्वाचंच या ठिकाणी धरायचंच आहे, कारण की कोणता प्रश्न कधी येऊ शकतो, कोणत्या परीक्षेत येऊ शकतो याचा काहीच अंदाज नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी लक्ष देऊन बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झाली? तर बघा, या ठिकाणी 1 मे 1962. काय? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1 मे 1962. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रात किती लाख निरक्षरांची नोंद नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत झाली आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 6.21 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पूर्व विदर्भ आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने मला आत्ताच्या आत्ता कमेंट करून या ठिकाणी प्रत्येकाने आपला जिल्हा या ठिकाणी 100% सांगायचा आहे, कारण की बरेच जण अजून या ठिकाणी कमेंट करत नाही आहे. जर तुमचे रेग्युलर कमेंट येत असतील, तुमच्या या ठिकाणी लाईक येत असेल, तेव्हाच आपण या ठिकाणी दररोज व्हिडिओ बनवणार आहोत. कारण की मी इतक्या मेहनतीने हुशार गरजवंत अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी दररोज व्हिडिओ आणतो आहे. बरोबर का? कारण की मुलांचा चांगल्या प्रकारे अभ्यास व्हावा म्हणून. पण तरी देखील तुम्ही या ठिकाणी लाईक करत नाही आहे, कमेंट करत नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने लगेच हवं तो व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून मला अंदाज येईल की येणाऱ्या काळात कोणत्या टॉपिकवर कोणत्या विषयासाठी व्हिडिओ बनवला पाहिजे. आणि व्हिडिओला प्रत्येकाने लाईक या ठिकाणी करायचंच आहे. बरोबर. तर बघा, कोणत्या शहरात भारतात सर्वाधिक नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण आहे? तर प्रश्न क्रमांक 17 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हैदराबाद. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पुणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या ठिकाणी 112वी इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली? तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 19 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्वित्झर्लंड. प्रश्न क्रमांक 20 कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर बघा, प्रश्न क्रमांक 20 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रयत शिक्षण संस्था. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 21 म्हणजे या ठिकाणी आता बघा, आपण चालू घडामोडी आणि करंट अफेअर आणि जनरल नॉलेजचे प्रश्न बघितलेत. आता आपण 5 प्रश्न आहेत जे आपण विज्ञानाचे बघणार आहोत. बरोबर. तर बघा, स्कर्वी हा रोग किंवा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी क जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 22 किंवा विज्ञानाचा दुसरा, रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सिग्मोमॅनोमीटर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 विज्ञानाचा तांत्रिकचा, डॅश डॅश या विकारात रोगात शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मधुमेह. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात किंवा तुमच्या इकडे काय म्हणतात
मला सर्वांनी लगेच कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न, वनस्पतीच्या विविध अवयवांना अन्नद्रव्य पोहोचवण्याचे काम कशाद्वारे केले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा, विज्ञानाचा लोखंडावर डॅश डॅश वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो. तर बघा, या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ऑक्सिजन.